मुंबईच्या लोकल ट्रेनमध्ये दोन तरुणांना अमानुषपणे रानटीपणे मारहाण झाल्याचा धक्कादायक व्हिडिओ समोर आलेला आहे। या दोन तरुणांना काही गुंड प्रवृत्तीच्या लोकांनी धावत्या लोकलमध्ये मारहाण केली। धक्कादायक बाब म्हणजे या तरुणांना सुरुवातीला कपडे काढून मारण्यात आलं, यानंतर या तरुणांची अंतर्वस्त्रही उतरवण्यात आली। या तरुणांना नग्न करून मारलं जात होतं, याचा व्हिडिओ बनवला जात होता। मात्र या तरुणांची कुणीही सुटका केली नाही। या तरुणांवर लाथाबुक्क्यांचा वर्षाव होत होता। ही घटना पहाटेची असल्याचं सांगण्यात येतंय। हे तरुण मोबाईल चोर असल्याची प्राथमिक माहिती समोर येते। ते तरुण चोर असले तरी त्यांना अमानुष मारहाण करण्याचा अधिकार दिला कोणी, असा सवाल उपस्थित करण्यात येतोय। रेल्वेच्या सुरक्षेसाठी रेल्वे पोलीस असताना रेल्वेचे हे स्वयंघोषित रक्षक कायदा कसा काय हातात घेऊ शकतात, असा सवाल उपस्थित केला जातोय। जय महाराष्ट्रनं या संपूर्ण प्रकरणी काही सवाल उपस्थित केले आहेत, बघूयात। तरुणांना अमानुष मारहाणीचा अधिकार दिला कोणी? घटना पहाटेची आहे, मग रेल्वे पोलीस होते कुठे? जय महाराष्ट्रनं हे सवाल उपस्थित केलेले आहेत। या तरुणांना मारहाण केली, रेल्वेची सुरक्षा यंत्रणा जेव्हा ही मारहाण होत होती तेव्हा झोपली होती काय? या तरुणांच्या जीवाचं काही बरं वाईट झालं असतं तर त्याला नक्की जबाबदार कोण असतं? तरुणांना अमानुष मारहाणीचा अधिकार दिला कोणी? भलेही ते तरुण चोर असतील, त्यांनी गुन्हा केला असेल, पण त्यांना शिक्षा न्यायालय देईल, पोलीस देतील, कायदा देईल। कायदा हातात घेण्याचा अधिकार या तरुणांना, मारहाण करत असलेल्या तरुणांना दिला कोणी? आपण बघतोय व्हिज्युअल्सच्या माध्यमातून मुंबईतल्या लोकलमध्ये दोन तरुणांना अमानुष मारहाण झाल्याचा व्हिडिओ समोर आलाय। या दोन तरुणांना काही गुंड प्रवृत्तीच्या लोकांनी धावत्या लोकलमध्ये मारहाण केली। धक्कादायक बाब म्हणजे या तरुणांना सुरुवातीला कपडे काढून मारण्यात आलं, त्यानंतर या तरुणांची अंतर्वस्त्रही उतरवण्यात आली। या तरुणांना अक्षरशः नग्न करून मारलं जात होतं, याचा व्हिडिओ बनवला जात होता। मात्र या तरुणांची कोणीही सुटका केली नाही। याउलट व्हिडिओ शूटिंग करण्यात बघ्यांची गर्दी जमलेली होती। या तरुणांवर लाथाबुक्क्यांचा वर्षाव होत होता। व्हिज्युअलच्या माध्यमातून आपण बघू शकतो, असा अंदाज लावू शकतो की ही घटना मध्यरात्रीची किंवा पहाटेची आहे। 5:30-6च्या दरम्यानची ही घटना आहे असं सांगण्यात येतंय। हे तरुण मोबाईल चोर असल्याची प्राथमिक माहिती समोर येते। मात्र तरीही चोर असले तरीही यांना शिक्षा देण्याचा, यांना मारहाण करण्याचा, कायदा हातात घेण्याचा अधिकार या मारहाण करणाऱ्या तरुणांना दिला कोणी, असा सवाल उपस्थित होतोय। त्याचप्रमाणे रेल्वेची जी सुरक्षा आहे तिच्यावर पण प्रश्नचिन्ह उपस्थित होतंय। रेल्वेच्या सुरक्षेसाठी रेल्वे पोलीस असताना रेल्वेचे हे स्वयंघोषित रक्षक कायदा कसा काय हातात घेऊ शकतात, असा सवाल उपस्थित केला जातोय। हा सगळा प्रकार घडत असताना, ही सगळी मारहाण घडत असताना, व्हिडिओ काढले जात असताना रेल्वे पोलीस कुठे होते, संबंधित सुरक्षा यंत्रणा कुठे होती, असाही सवाल उपस्थित केला जातोय। धक्कादायक बाब म्हणजे आपण व्हिज्युअलच्या माध्यमातून बघू शकतोय, तरुणांना मारहाण होते, बघ्यांची गर्दी जमली, पण हे बघे जे आहेत ते व्हिडिओ काढण्यात मग्न आहेत, ना की या तरुणांना सोडवण्यात, या मारहाण करत असलेल्या तरुणांना थांबवण्यात त्यांना रस नाही, त्यांना व्हिडिओ काढण्यात रस आहे। पहिल्यांदा लोकलच्या डब्यामध्ये मारहाण झाली, त्याच्यानंतर प्लॅटफॉर्मवर मारहाण झाली। व्हिज्युअलच्या माध्यमातून बघू शकतोय अत्यंत किती अमानुषपणे, किती रानटीपणे ही मारहाण होतीये। आपल्यासोबत आहेत समीर झवेरी, आरटीआय ॲक्टिव्हिस्ट आहेत। समीर जी, अत्यंत घृणास्पद प्रकार आहे, रानटी पद्धतीने अमानुषपणे ही मारहाण होतीये। रेल्वे पोलीस नव्हते या ठिकाणी, अनेक सवाल उपस्थित होत आहेत, काय प्रतिक्रिया? नहीं, देखिए, जो सीएसटी रेलवे स्टेशन है, भायखला रेलवे स्टेशन है, अगर कहाँ किसी अगर पैसेंजर या कोई बच्चे ने कुछ समझो गलती भी तो किया, तो पब्लिक का काम है कि उनको अपने ताबे में लेकर के पुलिस को हैंड ओवर करना चाहिए। और जब पब्लिक उसकी पिटाई कर रही है, ठीक है, गुस्से में आके, तो उस टाइम जो है हमारे रेलवे प्रोटेक्शन फोर्स के जवान कहाँ पर है? समीर जी, कानून का एक प्रक्रिया होता है, अगर किसी ने कुछ गलती भी किया तो उसको पकड़ो, उसका इंक्वायरी करो, जांच पड़ताल करो, और बाद में जो कानून है अपना काम करता है। नक्की नक्की रेल्वेची पोलीस यंत्रणा कमी पडते, फौजफाटा कमी पडतोय, वेकेन्सी आहेत पण जागा भरल्या जात नाहीत, असा आरोप होता। नहीं, वो तो पहले से ही देखिए, रेलवे का जो है, कई बार अखबार में पढ़ा है कि उनका जो स्ट्रेंथ जो होना चाहिए उससे स्ट्रेंथ 30% कमी है, ठीक है। जैसे समझो 1000 रेलवे प्रोटेक्शन फोर्स की जवान की जरूरत है तो वहां पर 700 ही है। तो ऐसे ही शॉर्टेज चल रही है। और मुंबई में आप जानते हो कि ट्रैफिक बढ़ रहा है, पब्लिक बढ़ रही है, 75 लाख पैसेंजर ट्रैवल कर रहे हैं, तो 1 लाख पैसेंजर के सामने कितने रेलवे प्रोटेक्शन फोर्स के जवान है? अब मुश्किल से 10 भी नहीं होंगे हर स्टेशन पे।
तो वो बढ़ानी चाहिए इमीडिएट। मगर गवर्नमेंट जो मुझे लगता है सोचती है कि जो पुलिस है वो उनको खर्चे वाला डिपार्टमेंट है, उनसे उनको कुछ इनकम तो होने वाली नहीं है। नक्की। उसके लिए हरदम वो जो है उनकी स्ट्रेंथ कम रखते हैं और उनसे फिर 8-8 घंटे की 3 शिफ्ट की बजाय 12-12 घंटे की 2 शिफ्ट पे ओवर टाइम काम करवाते हैं। वो भी पुलिस का भी मानव अधिकार का हनन होता है यहाँ पर, और जो सेफ्टी सिक्युरिटी के साथ कॉम्प्रोमाइज होता है। नक्की नक्की धन्यवाद समीरजी, तुम्ही दिलेल्या सविस्तर प्रतिक्रियेबद्दल. तर हे होते समीर झवेरी, रेल्वे ॲक्टिव्हिस्ट. आपण बघतोय व्हिज्युअल्सच्या माध्यमातून मुंबईतल्या या लोकलमध्ये 2 तरुणांना अमानुष मारहाण झाल्याचा हा व्हिडिओ आहे. काही गुंड प्रवृत्तीच्या लोकांनी धावत्या लोकलमध्ये मारहाण केली आहे. पण आता सवाल उपस्थित होतोय की भलेही ते तरुण मोबाईल चोर असतील किंवा इतर कुठले पाकिटमार असतील, गुन्हेगार असतील, पण कायदा हातात घेण्याचा, त्यांना अशा प्रकारे रानटी पद्धतीनं अमानुषपणे मारहाण करण्याचा अधिकार दिला कोणी? ते काम आहे न्यायालयाचं, पोलीस यंत्रणेचं. दुसरा असा सवाल उपस्थित होतोय की हा सगळा प्रकार इतका वेळ चालू असताना रेल्वे पोलीस कुठे होते? आणि ह्या सगळ्यांची जी मारहाण आपण बघतोय, या 2-3 तरुणांना मारहाण होते, मात्र बाकीचे जे बघ्यांची गर्दी जमली आहे ते व्हिडिओ शूट करण्यात मग्न आहेत. या तरुणांना मारहाण करण्यापासून, थांबवण्यापासून कोणीही थांबवलं नाही. त्यांना, या तरुणांना इतका वेळ मारहाण होत होती, नग्न करेपर्यंत मारहाण होत होती, मात्र या तरुणांना कोणीही थांबवलं नाही. 2 तरुणांना अमानुषपणे मारहाण झाल्याचे 2 व्हिडिओ समोर आलेत आणि ते व्हायरल झालेत.